नमस्कार, कसे आहात सर्वजण? मी पण मस्त आहे. आज का नाही तुम्हाला डुबुक वड्याची आमटी कशी करायची ते शिकवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कढईमध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकून छान भाजून घ्यायची. हो, हे सगळं चांगलं छान भाजलं, ह्याला चांगला लाल कलर यायला लागला, की ह्याच्यामध्ये खिसलेलं खोबरं किंवा कट केलेलं खोबरं देखील तुम्ही टाकू शकता. ते देखील आपण छान भाजून घ्यायचं आहे. नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडी जिरं आणि थोडं मोहरी टाकायची. छान तडतडायला लागली की ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. आता कढीपत्ता पण चांगला भाजला की त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं. आणि वाटण आपण अगोदर भाजल्यामुळे बघा कलर पण छान येतो आणि तेलात पण छान तेला परतता येतं आपल्याला. नंतर याच्यामध्ये थोडासा घाटी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याला देखील भाजल्यानंतर डुबुक वड्यांसाठी की नाही बेसन पिठामध्ये चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचे, थोडंसं पाणी टाकायचे आणि आपण भज्याला कसं पीठ कालवतो तसे पीठ कालवून घ्यायचे. नंतर कढईमधल्या मसाल्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि त्याला छान उकळी यायला लागली की नाही की त्याच्यामध्ये हे वडे सोडायचे आहेत. हो, हे डुबुक वडे. आता हे डुबुक वडे कसे सोडायचे माहिती आहे का? चमच्याने किंवा हाताने सोडू शकताय बघा. एकदम छोटे छोटे वडे सोडून घ्यायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. साधारण 5 ते 10 मिनिटामध्ये हे डुबुक वडे जे आहेत ते चांगले शिजतात. पण बारीक गॅसवरच आपल्याला हे कालवण करायचं आहे, जेणेकरून ते डुबुक वडे खालून लागणार नाहीत आणि छान असे होतील. तर बघा डुबुक वड्याची आमटी किती छान दिसते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा विसरू नका.